आता कसा वाटला फेरा आजचा? चांगला वाटला फेरा, मस्त वाटला. पुढच्या आठवड्याला पण हीच गाडी पाहणार आहे ना परत? नाही, काय झालं आपल्या जो शेट पण आहे तर शेट काय बोलायला आपल्या आजचा फेऱ्याबद्दल? आजचा फेरा आमचा आज समजा आम्ही एक बोलतात ना ती प्रॅक्टिस म्हणून तीच केली. कारण मी त्या दिवशी पण आकाश शेटला बैल आपला नमस्कार मित्रांनो, एच डी गायकवाड ब्लॉग्समध्ये आज हा ब्लॉग आपण परत एकदा बनवतो आहे. कारण डोंगरे आज आपला परत शर्यतीला गेलेला आहे, म्हणजे उसाटण्याला गेलेला आहे. आणि आता आम्ही पण निघणार आहे थोड्याच वेळात. तर कोण कोण आलेत बघूया आता आपण वाड्यावरती. आज नवीन एक माणूस आलेला आपल्यासोबत, साहिल धोत्रे पण येणार आहे आपल्या शर्यतींना. अरे नाही अरे, आणि काय बोलशील आज डोंगऱ्यासाठी दोन शब्द? काय नाही, डोंगऱ्याचा मागच्या मैदानात पराभव झालेला, पण ठीक आहे, आम्ही त्याच जोशात आज पण परत मैदानात आलेलो आहे. बरोबर दाखवून देऊ आज काय आहे ते. यस, इकडं बाळा पण आहे. बाळा काय बोलशील आज? आज आम्ही मस्त की फुल जोशात आहे, कमबॅक आज आम्ही करणारच. यस, डोंगऱ्याचा. आणि इकडं प्रतीक शेट आहे, बघू शकता. तर काय बोलाल आजच्या शर्तीबद्दल? नक्कीच मागच्या अड्ड्यामध्ये आपली गाडी पराभूत झाली, नक्की या अड्ड्यामध्ये आपण ती कमतरता भरून काढू. चालेल. तर चला आता आम्ही थोड्याच वेळात निघणार तिकडनं. आपली गाडी जरा वॉश करायला लावलेली आहे, उन्हामध्ये खूपच अशी गरम झालेली गाडी. आणि येता इथे आपण बघू शकता का चिमट्याला तर घरीच ठेवलेला आहे. कदाचित चिमटा हा MP ला परत जातोय. आणि तिकडं सुंदर, इकडं राज आहे आणि इकडं मेंढा आपला. तर चिमटा तर कदाचित आपला आज MP ला जाणार आहे. आणि डोंगऱ्या तर आपला हा पूर्ण सीझन आपल्याकडेच असणार आहे. आणि डोंगऱ्याच्या भरपूर अशा शर्ती दिसणार आहेत. आज तुम्हाला प्रेक्षणीय लढत अशा दिसणार आहेत. खूप अशा मोठ्या शर्ती आम्ही प्लॅन केलेल्या आहेत, त्या शर्ती दिसणार आहेत. प्रेक्षकांना पण खूप अशी मजा येणार आहे त्या शर्ती बघण्यासाठी. आणि प्रेक्षक पण वाट बघतात हे सगळ्यांना, म्हणजे आम्हाला पण माहिती आहे. तर आखाड्याचा नियोजन हा कधीच फेल जात नाही. तर त्या दिवशी काही थोड्याशा म्हणजे 19-20 झाली गाडीमध्ये, तर काय नाही. तर आज परत एकदा कमबॅक होणार आहे आपल्या डोंगऱ्याचा. आणि दिसणारे शर्यत आज आपल्याला परत एकदा. तर चला मग आता अड्ड्यामध्ये जाऊन भेटतो आणि दाखवतो डोंगऱ्याला आणि डोंगऱ्याची शर्यत, सुट्टी मेकर कोण असणार आहे डोंगऱ्याचं आणि कशी सुट्टी होणार आहे. तर चला मग आता जाऊन भेटूया डायरेक्ट अड्ड्यामध्येच. मित्रांनो, अड्ड्यामध्ये आलेलो आहे आणि आता बघू शकता तुम्ही इथं डोंगऱ्याला बांधलेलं आहे. आणि आकादावन इकडनं आलेला आहे. चला बघू शकता डोंगऱ्या. आणि इकडं बघू शकता अजून बाईक पडेल. शेट पण आलेले डोंगऱ्याचे मालक. बाई कुठं होता गाडी? बघू शकता मित्रांनो डोंगऱ्याला सोन्या आपला.
चला मित्रांनो, आता थोड्याच वेळ शरद जमल किंवा नाही जमल बघूया. आता आपल्याला आज द्वारलीचा हरणे आहे डोंगऱ्याला, तर शरद जमल्यावरती बघूच काय कुठलं कोणासोबत जमते सगळं सांगेलच. चला मग आता भेटूया पुढेच. हा मित्रांनो, आपल्याला तर काही जोड झालेलं नाही. मग आता आपण डोंगऱ्याचा फेरा काढायला चाललेलो आहे आणि आता बैलाला पण काढायला लावलेलं आहे. मालिश चालू आहे बैलाची. आता फेरा काढायला लावलाय. मदन मस्त मालिश चालू आहे बैल का. बघा एखाद्याला तर चला आता मित्रांनो, बैल काढल्यावरती भेटूया. आता थोड्याच वेळात बैल काढणार आहेत आम्ही आणि रेसल देणार आहेत डोंगरे आणि हरण्याची. चला आता बैल काढल्यावर भेटूया. चला मित्रांनो, आता फेऱ्यासाठी सज्ज झालेला आहे डोंगऱ्या आणि पूर्ण टीम डोंगऱ्याची. आणि इकडे बघू शकता हरणी आहे. हरण्यासोबत आज फेरा आहे त्याचा. हे खाली बाहेर बघा. चला फेऱ्यासाठी सज्ज. हरण्या तर चाललेलं खाली येऊन फेऱ्याला. अर्ध्याच पाठीतूनच आम्ही फेरा काढणार आहे डोंगऱ्याला. बघू शकता. चला फेऱ्याला महान भारत केसरी हरण्या. इकडं उम्या का काय सांगशील. आज आपला फेरा आहे डोंगऱ्याचा. जोड नाही झाला. बिंदोडला नाव दिलं, जोड नाही झाला. आता बघू उजवीला फेरा टाकू हरणे आणि डोंगऱ्याचा. चला आता फेरायला चाललेला होईल. का बोला काय बोलशील आज फेरा. आता आज फेरा आहे. आज आपण बघू ट्राय करून पहिल्यांदाच. आणि पब्लिक नाही जोड पण नाही झाला आज आपल्याला. चला आता फेरायला चाललेलो आहे. इकडे आका आता म्हणे. चला मैदानात आलेला मित्रांनो डोंगऱ्या आणि हरण्या. सगळी पब्लिक परत एकदा बघायला लागली. बघू शकता. सगळे पब्लिकची नजरा फक्त डोंगऱ्याकडे. सगळ्यांच्या नजरा फक्त डोंगऱ्याकडे लागलेले आहेत. काय होईल काय नाही फेराचा. तुफान फेरा होणार आहे एकदम. त्या दिवशी सारखी एक उडी परत एकदा बघायला भेटली पाहिजे डोंगऱ्याची. मजा देईल व्हिडिओमध्ये. मित्रांनो पब्लिक बघा डोंगऱ्या या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्र देशभर आहे. असा डोंगऱ्या लोक फक्त डोंगऱ्याला बघण्यासाठी. मित्रांनो आपला डोंगऱ्याचा आणि हरण्याचा फेरा झालेला आहे आणि बैला पण आलेली आहेत. बघितला असेल फेरा. तर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसा होता. डोंगऱ्याचा तुफान फेरा झालेला आहे.
जो पण टाक ना इकडे आकाश पण आहे. माझ्या पुढे हातात दिला काय जो तो काय आका आता कसा वाटला फेरा आजचा? चांगला वाटला फेरा मस्त वाटला पुढच्या अड्ड्याला पण हीच गाडी पाहणार आहे ना परत? नाही काय झालं मागच्या पण अड्ड्याला तीच गडबड झाली आज पण तीच झाली कोण जोडण्यात आलं मग असा डिसिजन घेतला बबलू शेटणे आणि आम्ही आणि सोम आपले आपटे यांनी आम्ही एकत्र डिसिजन घेतला की बैलांना फेरा टाकून चांगली अशी गाडी पळाली आणि चांगलं असं हे झालं म्हणजे चांगली गाडी पळाली म्हणजे पुढच्या आपण हे ठेवू शकतो अपेक्षा ठेवू शकतो अशी गाडी पळाली पुढच्या मैदानात मोठी गाडी दिसेलच. होईल मोठी गाडी सुद्धा होईल प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील यासाठी आपण प्रयत्न करतोय नेहमी कारण का काल पण आम्ही जे ओवल्याला जो विषय होता मैदानात ओवल्याचा जो विषय होता मैदानाचा की गाडीचा खेळली कारण का एक प्रेक्षकांच्या मनासाठी जिंकण्यासाठी खेळली कारण का गाडी होत नव्हती आपली मग एक डावीने डिसिजन घेतला आपले आकाश ढोणे नांदिवलीचे त्यांचा नकारा टाकून एक डिसिजन घेतला आणि ठीक आहे जरी पराजय झाला तरी काय असं नसतं बैलगाडी क्षेत्र आहे बरोबर. आज हारल्यानंतर उद्या तुम्ही जिंकणारच आहेत कारण का तुमच्या बैलामध्ये धमक असल्यानंतर तुम्हाला कधी अपयश येणार नाही तसं आम्हाला आमच्या डोंगऱ्यावर खूप असा गॅरंटी की डोंगऱ्या हा बैल एक नंबर पडणार आहे कारण का त्याची या भारतभर चर्चा आणि संपूर्ण भारतभर त्याचे फॅन आहेत त्या दिवशी जरी तो हारला आहे तरी आज तो दहशत आणि तो दरार घेऊन आज बैल मैदानात आहे बरोबर. आमचे माझ्या वडिलांचे मित्र बबलू शेठ फुलोरे द्वारलीचे हे नेहमी आम्हाला सपोर्ट करत असतात या डोंगऱ्याला ज्या टायमाला मुंबईमध्ये पहिल्यांदा आणल्यानंतर या बैलाला डोंगऱ्याला बैल म्हणजे आम्ही तर कोणाकडे मागितलं नाही पण आमच्या घरातल्या माणसाकडे आम्ही जेव्हा मागितल्यानंतर बबलू शेठकडे मागितल्यानंतर आम्हाला कधीच नाकार नाही आहे कारण का मागच्या वेळेस लखनसुद्धा आल्यानंतर आमचा हरण्याच पाहिला आजही आमच्या डोंगऱ्यामध्ये पण आमचा हरण्याच पाहिला दोन्ही बैल आमचीच आहेत आणि एकदम घरातल्याप्रमाणे ही दोन्ही बैल आहेत आमची. ठीक आहे आपल्याजवळ शेट पण आहे तर शेट काय बोलायला आपल्या आजचा फेऱ्याबद्दल? आजचा फेरा आमचा आज समजा आम्ही एक बोलतात ना ती प्रॅक्टिस म्हणून तीच केली कारण मी त्या दिवशी पण आकाश शेटला बैल आपला मैदानात होता ओवल्याच्या बरोबर. मी आकाश शेटने नावही उजवीला दिलेला होता कोणी जोड नाही जोडणार पण काय आकाश शेटला खेळण्याची आवड त्याचा म्हणजे असा की ते हार हो किंवा जीत हो त्यांनी कोणत्या जितेसाठी खेळ केलेला नाही पण तो बोलला की नाही दादा आपण डावीने मी सांगितलं बघ मी कधी बैल पलवलेला नाही बरोबर. तुला दुसऱ्या कोणत्या बैलावर रिस्क घ्यायची तू घेऊ शकतो आणि ती त्यांनी एक खेळ म्हणून घेतला नाहीतर एवढा टॉपचा बैल उलटा खांदा करून कोणी तसा रिस्क घेत नाही पण आपण त्याला धन्यवाद मानायला पाहिजे का त्यांनी हिंमत करून त्यांनी ती एक केली आणि आज पण त्याची हिंमत होती मी सांगितलं तुला बैल देईन मी पण पहिल्यांदा तू हरण्याच्या जोडीला त्याला डावीला बघ कसा पळतो आणि मग त्याच्यानंतर तू नियोजन कर काय डायरेक्ट गाडी करणं आणि लोकांना बोलण्यासाठी कुठेतरी तरी चान्स देणं हे मला योग्य नाही वाटत पण आकाशने त्या दिवशी खेळ केला आणि या आजच्या दिवसाला हाच खेळ करण्याचा प्रयत्न होता आमचा पण तो कुठेतरी तरी आम्ही फेरा मारून केला. ठीक आहे आज बिनजोडा राहिले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आकादा तुमचे पण धन्यवाद. तर चला आता मित्रांनो डोंगऱ्याला घरी घेऊन चाललेलो इथून आता बिनजोडला राहिलेला बैल मदन भाई एक मिनिट छोडो ना फोटो निकाल रो बाजू तर चला मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्लॉग येत राहतात आपल्या चॅनलवरती डोंगऱ्याचे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आज तर आपण बिनजोडला राहिलेलो आहे आज आपल्याला जोड नाही झाला त्याबद्दल डोंगऱ्याचे पण खूप खूप मस्तपैकी बघू शकता अभिनंदन आहेत डोंगऱ्याचे. चला मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.